अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, अलसफा कोकणी न्यूज चॅनलवर आपल्या सगळ्याचं तहे दिलशी इस्तकबाल आहे आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे। नाजरीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की सध्या इलेक्शनचं वारं वाहतात आणि इलेक्शन म्हणजे एक ह्यो जमहुरी उत्साह आहे, सण आहे आणि आपलो हक आहे, आपलो फर्ज आहे। ह्यासाठी वेगवेगळ्या पक्षाची लोक आपल्या आपल्या रिप्रेझेंटेटिव्हचा प्रचार करत आहात। आम्ही सहाफतशी वाबस्ता आहात, तेव्हा आम्ही कुणाचो पक्ष घेत नाही किंवा कुणाचा कॅम्पेन करत नाही। आमचा फर्ज आणि आमची सहाफतचो तकाजो ह्यो आहे की असल हकाईशी आपल्याला रूबरू करणं। आम्ही आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत आपल्या सगळ्याला फक्त एक पैगाम देता का की एक समाजी जमहुरी आमचा फर्ज पण आहे आणि आपल्या सगळ्याचा फर्ज आहे की आपण जागरूक राहीन, आपल्या मतदानाचा हक अदा करवा। मतदान करूया विसरू नको। जी लोक खेडला मुकीमात, ज्यांचा इलेक्शन कार्ड खेडचा आहे, त्यांनी खेडला मतदान करवा। आणि अक्सर आपली लोक गावागावात नेन खेडला मुकीमात, पण त्यांचा इलेक्शन कार्ड गावाचा आहे, तर त्यांनी गावात जाऊन त्या दिवसा आपलाच मतदान करून घेवा। पण मतदान करूया विसरू नको। अशाशा इलेक्शनच्या मोसमला आपल्या खेड गुहागरचं आमदार भास्कर शेठ जाधव यांनी आपल्या या प्रतिनिधीशी, अलसफा न्यूज रिपोर्टरशी बात केलेन, पेशात त्यांनी जो आपल्याच खयालाचो इजहार केलेन तो बघत राहा आपलो अलसफा कोकणी न्यूज चॅनल। आजच्यासाठी इतकाच, परत भेटू नवीन बात खबरच्या संगात। आज आपल्या खेडला आपला लाडके आमदार भास्कर शेठ जाधव आलेला आणि ते आपल्या अलसफा कोकणी न्यूज चॅनलशी बोलतात। सर, आपला अलसफा कोकणी न्यूज चॅनल आहे, तर सर्वप्रथम ह्या खेडमध्ये जलालशा बोस्त्यामध्ये अलसफा कोकणी न्यूज चॅनलचे आपलं स्वागत आहे। आणि सध्या जी परिस्थिती आहे ती म्हणजे एक आम माणसाला कन्फ्युजन करणारी आहे, तर जरा आपण आपल्या चॅनलच्या मार्फत मार्गदर्शन करावं। असं आहे की तुम्ही जर नाझीची नीती वाचली असाल, तुम्ही जर हिटलर वाचला असाल, तर त्याच्यामध्ये हेच ठरवलेलं आहे की लोकांना जास्तीत जास्त कन्फ्यूज करा, लोकांना जास्तीत जास्त खोटं सांगा आणि जेव्हा अति लोकांना खोटं वाटायला लागेल त्याच्यामध्ये एखादं काहीतरी खरं सांगा, म्हणजे मग ते लोक कन्फ्यूज होतात, अरे कसं काय खोटं असेल, हे खरं आहे ना। आज आपल्या देशामध्ये हेच चाललं आहे, 99% खोटं, 1% खरं, आणि 1% खरं त्याची एवढी चर्चा होती आहे आणि 99% खोटं, तर त्या 1%च्या चर्चेपुढं 99% खोटं दाबलं जाते, ते दडपलं जाते। आणि म्हणून आज एक लोकशाहीमध्ये महत्त्वाचं काम ते म्हणजे सर्वसामान्य माणसाचं मत आणि सर्वसामान्य माणसाचं मन काय म्हणतंय, ते मन आणि मत म्हणजे निवडणूक। या निवडणुकीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये जो खोट्याचा पाऊस पडतोय, जो निष्क्रियतेचा हैदोस घातला जातोय, जो ह्या देशाची लोकशाही आणि घटना, ही घटनेची चौकटच जवळजवळ तुटलेली आहे, त्यावेळेला ही चौकट पुन्हा भक्कम करण्याचं काम हे सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्य जनतेचं आहे। याचं कारण असं आहे की आपल्याकडे देशाचा पंतप्रधान असेल, नाहीतर देशाचा राष्ट्रपती असेल, हा सर्वोच्च पदावर बसू शकतो, परंतु निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला तो मतदान देण्याकरता मतदान केंद्रावर जाईल त्यावेळेला त्याला एकच मत द्यायचा अधिकार आहे, आणि माझ्या भोसते गावामधला नागरिक जाईल त्याला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार आहे। त्यामुळे इथं कोण मोठा नाही आणि लहान नाही, आपण समान आहोत। आणि म्हणून जिथे चुकत असेल त्याच्या विरोधात इथं त्या एका मताचा वापर केला तर आपण जे म्हणताय की इथं कन्फ्युजन, लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं, लोकांच्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणं वगैरे वगैरे जे काही प्रकार चालले ह्याला आळा बसेल। आणि सर, आज अमित शहा आपल्या रत्नागिरीला आले होते, डिफेन्स मिनिस्टर, तर मला तरी आठवण पडते की 75-80पर्यंत जेव्हा आपण मुंबईला होतो तर आपल्याला असा वेगळा हे वाटायचा, पण बालासाहेबांनी जेव्हा एक आपल्याला जागरूक केलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की मुंबई आपली हक्काची आहे आणि ते हे शिवसेनानी म्हणजे आपल्या बालासाहेबांनी जागरूक केलं। पण तेच आज अमित शहा म्हणतात की नकली शिवसेना, ते हे पण एक कन्फ्युजन करतं, लोकांचं माइंड डायवर्ट करतं।
त्याबद्दल असं आहे की 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली. मराठी भाषिक, कानडी भाषिक, गुजराती भाषिक, तमिळ भाषिक अशा पद्धतीने देशाची प्रांतवारी भाषावारी प्रांतरचना झाली. त्या प्रांतरचनेमध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला मुंबई मिळायला कायद्यानं पाहिजे होती, हक्कानं मिळायला पाहिजे होती, नियमानं मिळायला पाहिजे होती. परंतु त्याच वेळेला महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा घाट घातला गेला आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला मोरारजी देसाई होते. मोरारजी देसाईंनी मराठी माणसावर एवढा अमानुष अत्याचार केला की त्याच्यामध्ये 106 लोकांचं बळी गेलं, त्यांना आपले जीव प्राणार्पण करावं लागलं. त्यावेळेला मुंबई मिळाली. त्यावेळेपासून गुजरातच्या डोक्यामध्ये असं आहे की ही मुंबई आम्हाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आज त्यांना असं वाटतं की देशाचे पंतप्रधान गुजरातचे, देशाचे गृहमंत्री, आपण डिफेन्स मिनिस्टर म्हटलं, होम मिनिस्टर, ठीक आहे, देशाचे होम मिनिस्टर गुजरातचे, आत्ता आम्ही ही मिळवू शकतो मुंबई. आणि त्याला आधार असा आहे की 2-3 वर्षापूर्वी मुंबईमध्ये ज्यावेळेला अमित शहा आले होते त्यावेळेला अमित शहा असे बोलले, मुंबई हमारे ताबे में लेना ये हमारा बहुत 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 पुराना सपना है. इसका मतलब ये है कि पुराना मतलब 1 मई 1960 के पहले से ये सपना था. अब हमारा सपना पूरा होने का वक्त आया है. तो आपने जो कहा, आपण जे सांगितलं की शिवसेना प्रमुखांमुळं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची अस्मिता, महाराष्ट्रातला मराठी माणूस तो सगळ्या जाती धर्माचा मराठी माणूस म्हणजे कोणा विशिष्ट धर्माचा कधी शिवसेनेचा मानलाच नाही, कधीच मानला नाही. त्यांना बदनाम झाला तो भाग वेगळा. आणि म्हणून शिवसेना आहे म्हणून आम्हाला हे डाव साध्य करता येत नाही. त्यामुळे ही शिवसेना संपवायची हे त्यांचं स्वप्न आहे. तुमचं दुःख आहे, हे दुःख प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे की शिवसेना जर दुबळी झाली, शिवसेना संपली तर या गुजरातचं स्वप्न पूर्ण होईल. आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण व्हायला नको वाटत असेल तर शिवसेना मजबूत राहिली पाहिजे. सर, आपण अलसफाबद्दल बोललो आणि थोडक्यातच म्हणजे स्पष्ट झालंय की आज फक्त म्हणजे देश वाचवायचा नाही तर मुंबईने आपला महाराष्ट्र वाचवायचा आहे. आणि थोडक्यात आपण आपलं म्हणजे गायडन्स केलं त्याबद्दल थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू. शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि आपण लोकांच्या मनातला आवाज व्हावा अशा सदिच्छा व्यक्त. थँक्यू सर. थँक्यू.